10 वर्षांपासून इन्व्हेस्टर्स या आयपीओची वाट बघत होते आणि फायनली तो मार्केटमध्ये लिस्ट होतोय. ज्या एक्सचेंजने मार्केटमध्ये हजारो कंपनीजला लिस्ट केलं, आता फायनली त्याचा स्वतःचा आयपीओ मार्केटमध्ये येतोय. हा आयपीओ आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा. एनएससीने आयपीओसाठी सगळ्यात पहिला अर्ज 2016 मध्ये केला होता. पण को लोकेशन कॉन्ट्रोव्हर्सीज, रेग्युलेटरी इश्यूज आणि लीगल बॅटल्स यामुळे हा आयपीओ जवळपास 10 वर्ष अडकून पडला होता. पण फायनली आता एनएससीने डीआरएचपी फाईल केलाय आणि हा भारतातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आयपीओ असणार आहे. इश्यू साईज जवळपास 30,000 कोटी असण्याचा अंदाज आहे आणि अनलिस्टेड मार्केटमधलं एनएससीचं व्हॅल्युएशन आहे 5 लाख कोटी इतकं. एनएससीचा FY26चा रेव्हेन्यू जवळपास 18,700 कोटीपेक्षा जास्त आहे आणि नेट प्रॉफिट 10,300 कोटी इतका आहे. हा आयपीओ ऑफर फॉर सेल आहे आणि याच्यामध्ये 7 गव्हर्नमेंट एंटिटीज आपला स्टेक सेल करताना दिसत आहेत. एनएससीचा आयपीओ हा बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणार आहे, जो की एनएससीचा एकमेव आणि सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर आहे. जर का तुम्ही या आयपीओ साठी एक्साइटेड आहात आणि अप्लाय करणार आहात तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.